नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं धम्मं संघं नमस्सामि. तर आपण ठरलेल्या वेळेप्रमाणे बरोबर 9 वाजता आपण मीटिंग सुरू करतोय. जे लोक येतील ते नंतर जॉईन होतील, जॉईन करून घेऊ त्यांना. आपण मागच्या रविवारी सब्बासव सुत्ताच्या आज दुसरं सुत्त आहे. मागच्या रविवारी आपण पहिलं सुत्त जे घेतलं मूल पर्याय सुत्त, त्याला एका गोष्टीचा उल्लेख आपल्याला सांगायचा राहून गेला. तो असा की मध्यम निकाय मधलं जे मूल पर्याय सुत्त जे आहे पहिलं सुत्त, त्या सुत्तापासून पुढे 10 सुत्त म्हणजे एकूण 10 सुत्त जी आहेत पहिली, त्याला एक वर्ग दिलेला आहे आणि त्याला मूल पर्याय वर्ग असं म्हटलेलं आहे. आणि मूल पर्याय वर्गाचं पहिलं सुत्त हे मूल पर्याय सुत्त आहे. आणि आज आपण मूल पर्याय सुत्तातलं मूल पर्याय वर्गातलं दुसरं सुत्त, ज्याला सब्बासव सुत्त असं म्हटलेलं आहे. आता ज्या लोकांचा मध्यम निकायचा अभ्यास झालेला आहे त्यांना ही गोष्ट माहिती आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती करून घ्यायचे. हा जरा थोडासा किचकट अभ्यास पण आहे, परंतु आपण तो करायचा प्रयत्न करायचा आहे. उदय सर आलेले, तुम्हाला मी हे करू का सर, पोस्ट करू का की चालू ठेवूया? ठीक आहे. सब्बासव सुत्त, त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. सर्व, सब्ब म्हणजे सर्व, जसं आपण इतरत्र पण पाहतो, सब्बे संखारा, अनिच्छाती, सब्बे संखारा दुःखाती वगैरे. सब्बे म्हणजे सर्व. आणि आसव, आसव म्हणजे मराठी किंवा हिंदी मध्ये आश्रव. आणि आश्रवाचा अर्थ ज्याचा स्राव होतो तो श्रव, श्रवणी. ज्याच्यात हा स्राव होतो, तर ते स्राव, ते सर्व स्राव जे आहे ते या सुत्तामध्ये सांगितलेले आहे. असा तो एक थोडासा त्यातला किचकट अर्थ आहे, परंतु तो आपण लक्षात घ्यायचा आहे. हा अभ्यासाचा विषय, हा फक्त जनरल डिस्कशनचा विषय नाही. हे आपण सगळ्याच सुत्तांचा अभ्यास करताना हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आपण जो अभ्यास करतो आहोत तो थोडासा किचकट आहे, थोडासा आपल्या बुद्धीला एक चालना देणारा आहे, थोडस काहींच्या दृष्टीने तो डोकेदुखीचा पण विषय आहे आणि काहींच्या दृष्टीनं इंटरेस्टचा विषय आहे. पण ज्यांना इंटरेस्ट याच्यामध्ये येईल, याच्या अभ्यासामध्ये ज्या लोकांना इंटरेस्ट येईल, त्यांना मला खात्री आहे की एक फार मोठं धन सापडल्याचा आनंद होईल. याचा हा अनुभव आपण घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना मी एक आवाहन करतो. बुद्ध धम्म, धम्म हा महासागरासारखा आहे आणि महासागरामध्ये अनेक रत्न असतात, मौल्यवान गोष्टी असतात. आणि त्या मौल्यवान गोष्टी ह्या महासागराच्या बाहेर मिळत नाहीत, त्या समुद्रातच मिळतात. रत्न वगैरे जी आहे ही समुद्रामध्येच मिळतात. तसं धम्माच्या
महासागरामध्ये रत्न आहेत आणि ज्याला हे रत्न सापडलेली असतात, त्याचं एक बौद्ध जगतामध्ये अशी एक म्हण आहे की ज्याला धम्मरत्न सापडलं, म्हणजे त्रिरत्न सापडणं, पण त्यातल्या त्यात ज्याला धम्मरत्न सापडतं, त्याला बाकीचे रत्न सापडतात. कारण धम्म सापडल्याशिवाय बुद्ध सापडत नाही आणि धम्म सापडल्याशिवाय संघही सापडत नाही. तर ज्याला धम्मरत्न सापडतं, तर असं म्हणतात बौद्ध जगतामध्ये की तो जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य आहे. आता ह्याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर ह्या अभ्यासामध्ये आणि विशेषतः प्रॅक्टिस मध्ये आपल्याला इंटरेस्ट घ्यावा लागतो, त्याच्यामध्ये रुची घ्यावी लागते. असो, प्रास्ताविक प्रत्येक वेळेला काही ना काही बोललं जाईल. सब्बासव सुत्त हे दुसऱ्या नंबरचं जे सुत्त आहे मध्यम निकाय मधलं, 5 निकायातलं हे एक निकाय आहे, त्याला मध्यम निकाय म्हटलेला, म्हणजे मध्यम मध्यम आकाराची सुत्त याच्यामध्ये आहेत, सूत्र आहेत, मध्यम आकाराची सूत्र. दीर्घ निकायामध्ये दीर्घ आकाराची सूत्र आहेत. संयुक्त निकायामध्ये संमिश्र आकाराची सूत्र आहेत. अंगुत्तर निकायामध्ये अंगुत्तर म्हणजे एक एक अंकानं वाढत जाणारी शिकवण, म्हणजे 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे ही वाढत जाणारी जी शिकवण आहे. एक म्हणजे काय, जसं एक म्हणजे निपाण, 2 म्हणजे काय तर नामरूप, उदाहरणार्थ. 3 म्हणजे काय तर त्रिरत्न किंवा शील समाधी प्रज्ञा किंवा जे असेल ते. 3 मध्ये जे जे येईल ते. 4 मध्ये 4 आर्य सत्य, 5 मध्ये पंचवर्गीय भिक्षू येतील किंवा पंचस्कंद येतील किंवा पंचशील येईल. 5 मध्ये जे येईल ते. 6 मध्ये 6 पारमिता, 7 मध्ये सप्तबुद्ध्यांग वगैरे वगैरे. असं करत करत जी शिकवण वाढत जाते त्याला अंगुत्तर निकाय म्हटलेला आहे. त्याचं संकलन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि शेवटचं जे निकाय आहे त्याला खुद्दक निकाय असं म्हटलेलं आहे. खुद्दक म्हणजे खुर्दक, आणि खुर्दा आपण म्हणतो खुर्दा. खुर्दा म्हणजे काय, सुटे. आपण म्हणतो ना नोट आहे का खुर्दा. खुर्दा म्हणजे सुट्टी शिकवण, सुट्टे पैसे. तसं खुद्दक निकाय म्हणजे ज्याच्यामध्ये सुटी सुटी शिकवण आहे, म्हणजे गाथांच्या रूपाने आहे ती. 1 2 ओळीची गाथा, 3 ओळीची गाथा किंवा 4 ओळीची गाथा, अशा पद्धतीनं ते खुद्दक खुद्दक शिकवणींचा, सुट्या सुट्या शिकवणींचा तो ते एक संकलन आहे, ते खुद्दक निकाय. असे 5 निकाय आहेत, त्यातलं हे मध्यम निकाय आहे. मध्यम निकायातलं हे दुसरं सुत्त आपण पाहतोय, सब्बासव सुत्त. सुत्त मोठं आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळं आपण जो काही अभ्यास हा घेत आहोत याला आपण सुत्त सार म्हणतोय. सुत्त सार याचा अर्थ आपण सार पाहणार आहोत. ह्याच्यातली जी डिटेल किंवा जे विस्तारित आपल्याला जी काही चर्चा असेल, ती चर्चा आपल्याला स्वतंत्र अभ्यासातून करता येईल, किंवा स्वतंत्र आपल्याला वेगळे सेशन घ्यावे लागतील किंवा शिबिरं घ्यावं लागतील, त्याच्यावर वर्ग घ्यावे लागतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला दीर्घ चर्चा करता येऊ शकते शब्दशः. आजच्या याच्यामध्ये आपण फक्त काय म्हणतात सार पाहणार आहोत. सार, सब्बासव सुत्त, सगळ्या प्रकारचे आश्रव. तर ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की, असं मी ऐकलं, हे आनंद सांगतायत, एके समयी बुद्ध श्रावस्ती जेतवनातल्या अनाथ पिंडकामध्ये विहार करत होते. तिथे भिक्खूंना संबोधित केले भगवंतांनी. भिक्खूंनो, अशा प्रकारे त्या सुत्ताची सुरुवात होते. प्रत्येक सुत्ताची सुरुवात साधारण अशा पद्धतीने होते. भिक्खूंनो, आता हे भिक्खूंना सांगितलं असं नाही, हे सर्वांसाठी लागू आहे. असं आता आपल्याला याच्यामध्ये ऍडिशनल थोडस हे पाहावं लागेल की भिक्षूंनो, सर्व आश्रवांचा, आता आश्रव जसं मगाशी मी सांगितलं श्रवणारे, तर श्रवणारे जे श्रव आहे त्याला काय काय श्रवतं, तर त्याला कंसामध्ये चित्तमल असं म्हटलेलं आहे. चित्तामध्ये जो स्राव होतो, आता एक चित्त म्हणजे काय, हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे, पुन्हा अनुभवाचा विषय आहे. तर चित्तामध्ये चित्त मलाचा जो स्राव होतो,
त्या स्रावाचा संवर म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा संयम किंवा त्याला कमी कमी करून त्याला नष्ट करणं, तर त्या चित्तमलांना कसं काढून टाकायचं, इरॅडिकेट करायचं, ही शिकवण याच्यामध्ये आहे. तर सर्व असरांचा संवर नावाचा उपदेश मी तुम्हाला करीत आहे, ऐका, नीट लक्षात ठेवा, असं बुद्ध या ठिकाणी म्हणतात. आणि मग ते पुढे जातात. आता पहिल्याच त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे का हा संवर किंवा हा चित्तमल कसा काढायचा, कशामुळं निघू शकतो, ते म्हणतात काय जाणल्यामुळे, काय पाहिल्यामुळे आश्रवांचा क्षय होत असतो. काय जाणल्यामुळे, काय पाहिल्यामुळे, प्रश्न विचारलाय आणि प्रश्नार्थक हे सुरुवात आहे. काय पाहिलं, काय जाणलं पाहिजे, काय पाहिलं पाहिजे. सावधानपणे मनात एखादी गोष्ट धारण करणे आणि बेसावधपणे धारण करणे, अशा दोन गोष्टी आहेत. तर बेसावधपणे म्हणजे जागृती नसताना, याला आपण सती असा शब्द आहे पालीमध्ये. बुद्धांनी जो सती, सती हाच बुद्धांचा खरा शोध आहे. कारण सती तुला धम्म आहे, सती म्हणजे जागृती आहे, सती म्हणजे भान आहे. सतीला अजून एक पर्यायी शब्द आहे, तो अपमाद आहे. तर ही जी सती आहे, ही जी जागृती आहे, याच्यामुळे चित्त सावधान होतं किंवा मन सावधान होतं. तर सावधानपणे जी गोष्ट मनात धारण केली जाते आणि बेसावधपणे मनात धारण केली जाते, असे दोन प्रकार याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर बेसावधपणे म्हणजे सती नसताना, जागृती नसताना जे मनात धारण केलं, मनात काही जर धारण केलं, तर त्याच्यातून हे चित्तमल निर्माण होतात असं म्हटलेलं आहे. बेसावधपणे मनात धारण केल्याने उत्पन्न झालेले उत्पन्न न झालेले आश्रव हे चित्तामध्ये उत्पन्न होतात आणि उत्पन्न जे होतात ते वाढतात. जर बेसावध असू तर, जागृत नसू तर, सतीमध्ये नसू तर. आणि सावधानपणे मनात सावधानता जर असेल, सती असेल, जागृती असेल, तर असे चित्तमल मनामध्ये उत्पन्न होत नाहीत. जर आधीच उत्पन्न झालेले असतील बेसावध अवस्थेमध्ये, तर त्यांचं निवारण होतं. हे हाच सुत्ताचा, संपूर्ण सुत्ताचा हा सार आहे. खरं म्हणजे सेंट्रल पॉइंट जो आहे तो जागृतीचा आहे, सतीचा आहे, सावधानतेचा आहे, भान. तर ज्याला आपल्या चित्ताचं भान असतं, आता हे कसं ठेवायचं ही एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे जी सतीपठ्ठांमध्ये सांगितलेली आहे. आणि ती सुस्पष्टपणे आनापान सती सुत्तामध्ये सांगितलेली आहे, जे मध्यम निकाय मधलं 118 नंबरचं जे सुत्त आहे त्याच्यामध्ये ती गोष्ट खूप स्पष्टपणे सांगितली असा माझा अनुभव आहे. त्याच्यावर आपण नंतर चर्चा करणार आहोत. परंतु सावधानता जी आहे, ही सावधानता किंवा जागृती, सती जी आहे, भान जे आहे, याच्यामुळे आपल्यामध्ये चित्तमल निर्माण होत नाहीत, आश्रव निर्माण होत नाही आणि त्याचा परिणामही होणार नाही. ज्याच्यामध्ये चित्तमल आहेत त्याचा परिणाम काय असणार आहे, तर ते चित्त विचलित होतं, डिस्टर्ब होतं, त्याच्यामध्ये तणाव निर्माण होतात. चित्तामध्येच नाही तर मनामध्ये, विचार प्रक्रियेमध्ये सुद्धा आणि कायेमध्ये सुद्धा. तर चित्तमल जे आहेत हाच मुख्य मुद्दा आहे. तर एक एक गोष्ट अजून एक आपण आधी लक्षात घेऊया की बुद्ध धम्माची जी मुख्य शिकवण आहे, बुद्धांची जी मूळ शिकवण आहे, ती विमुक्तीसाठी आहे, म्हणजे दुःखमुक्तीसाठीच आहे. दुःख निरोध ज्याला म्हटलेला आहे. तर त्याच्यामध्ये मुख्य जो मुद्दा आहे विमुक्तीचा, त्याला चित्तविमुक्ती किंवा चेतोविमुक्ती असं म्हटलेलं आहे. तर चेतोविमुक्ती का पाहिजे? कारण या चित्तामध्ये हे चित्तमल असतात, आश्रव असतात. आणि या आश्रवांचं जोपर्यंत चित्तातून निवारण होत नाही, आश्रव जोपर्यंत थांबत नाही, स्राव जोपर्यंत थांबत नाही चित्तामधला,
तोपर्यंत दुःखमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत चित्त विमुक्ती होत नाही. आता अनेक शब्द याच्यामध्ये आलेले आहे. प्रत्येक शब्द हा अभ्यासाचा विषय आहे. विशेषतः जे तांत्रिक शब्द आलेले आहेत, सब्ब, आसव, चित्त, चेतो विमुक्ती, सती, हे जे काही टेक्निकल शब्द आलेले आहेत, हे यांचा सखोल अभ्यास आणि प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. सारांशानं आपण म्हणू शकतो, सुरुवात जी बुद्धांनी केलेली आहे भगवंतांनी याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सावधानपणे, सावधानता आधी महत्वाची, सती आधी महत्वाची, जागृती आधी महत्वाची, भान आधी महत्वाचं, अपमाद आधी महत्वाचा, कायेचं भान, कायेत मधल्या जाणीवा म्हणजे वेदनांचं भान, वेदना जो चित्ताचा परिणाम आहे, वेदनांमध्ये सुख दुःख आहे, यात ह्या ज्या वेदना आहेत हा चित्ताचा परिणाम आहे. आणि चित्ताचा का परिणाम आहे, तर चित्तामध्ये हे चित्तमल असतात, म्हणजे ज्याला मुख्यतः लोभ आणि द्वेष असं म्हटलेलं आहे. पण याच्यामध्ये आणखीन एक वेगळे शब्द वापरलेले आहेत. कामासव, भवासव, अविद्यासव, म्हणजे आश्रव हे चित्तमल जे आहेत हे खरं म्हणजे लोभ द्वेषच आहेत. परंतु इथे जे शब्द वापरले ते कामाश्रव, भवाश्रव आणि अविद्याश्रव असे शब्द वापरलेले आहेत. तर हे चित्तमल कसे, चित्तमल ज्याचे कसे निघतील, याचा क्षय कसा होईल, त्याच्यावर चित्त विमुक्ती, चेतो विमुक्ती आणि दुःखमुक्ती अवलंबून आहे, निब्बाण अवलंबून आहे. आणि ही गोष्ट बुद्धांनी शोधून काढलेली आहे आणि जगाला सांगितलेली आहे. ती आपण शिकतो. फार महत्वाची शिकवण आहे. एक गोष्ट पुन्हा आपल्याला लक्षात घ्यायची की अवघड अवघड सूत्र मध्यम निकायच्या सुरुवातीला टाकलेली आहेत. आणि हा एक आश्चर्याचा मुद्दा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्ध आणि धम्मच्या प्रस्तावनेमध्ये ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे की निकायांनी काही गोष्टी ज्या पझलिंग, निकायांमुळे ज्या गोष्टी काही पझल बनलेल्या आहेत, गोंधळात टाकणाऱ्या आहेत, त्याच्यामुळे बुद्धांची शिकवण नीट लक्षात येत नाही, क्रमशः लक्षात येत नाही. म्हणजे त्याला खूप खूप त्रास घ्यावा लागतो. त्रास का घ्यावा लागतो, तर अवघड अवघड शिकवणी आधी आलेल्या आहेत, गुंतागुंतीच्या शिकवणी एक तर आधी टाकलेल्या आहेत, म्हणजे संकलन तसं केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये सरमिसळ झालेली आहे. सरमिसळ होणे साहजिक आहे, कारण बुद्धानंतर 200, 300, 400 वर्षांनी जी त्यांची शिकवणी लिपिबद्ध झालेली आहे, तर त्याच्यामध्ये ओरल, ज्याला मौखिक जी शिकवण पुढे आली 300, 400 वर्ष, त्याच्यामध्ये निश्चितपणे काही ना काही सरमिसळ होण्याची शक्यता आहे. आणि आता 2500 वर्ष, 2570 वर्ष त्याचे अनेक अनुवाद झाले, अनेक इंटरप्रिटेशन झाले, विश्लेषण झाली. ते याच्यामध्ये निश्चितच बऱ्याच गोष्टी ह्या ऍडलेस होण्याची शक्यता आहे, कमी जास्त होण्याची शक्यता आहे. ह्याच्यातून आपल्याला मूळ बुद्ध शिकवण शोधायची आहे, असं बाबासाहेबांचं एक प्रकारे म्हणणं आहे त्या इंट्रोडक्शन मध्ये. त्या प्रकाशात आपल्याला अभ्यास करण्याची आता आधुनिक काळामध्ये गरज आहे. ही गोष्ट मला आपल्याला लक्षात आणून द्यायची आहे. ज्या प्रॅक्टिकल सोप्या गोष्टी आहेत, सोप्या नाहीत त्या, परंतु ह्याच्या आधी यायला पाहिजे होत्या. उदाहरणार्थ कसं का, आता इथं जर जागृती, सती, भान, सावधपणा, बेसावधपणा असे जर शब्द आलेले आहेत, चित्तमल असा शब्द आलेला आहे, तर हे शब्द, ही सावधानता, ही जागृती, ही सती, हा विषय सुरुवातीलाच आला पाहिजे, जेणेकरून जो वाचक आहे किंवा साधक आहे, अभ्यासक आहे, त्याला आधी ह्या शब्दांची आधी, या शब्दांचा आधी परिचय होईल आणि मग तो याच्या खोलामध्ये शिरू शकतो. परंतु हे अगोदरच आल्यामुळं झालंय काय की आपल्याला आपल्याला पटकन बुद्धाची शिकवण ही स्पष्टपणे लक्षात येत नाही. पझल, म्हणून बाबासाहेबांनी त्याला पझलिंग म्हटले, पझल पझल निर्माण झालेला आहे, गोंधळ निर्माण झालेला आहे. तो गोंधळ न समजण्यासारखा जरी नसला तरी अवघड मात्र आहे.
आणि म्हणून बुद्धांची शिकवण ही कधी ही काळाच्या ओघामध्ये मागे का पडत गेली, त्याचं एक कारण हे पण असू शकतं की ज्या सोप्या किंवा ज्या प्राथमिक शिकवणी आहेत ज्या आधी असायला पाहिजे त्या नंतर टाकलेल्या आहेत. उदाहरणार्थ जसं मी नेहमी म्हणत असतो किंवा आता मगाशी पण म्हटलो की मध्यम निकाय म्हटलं जे 118 नंबरचं सुत्त आहे, जे अनापान सती सुत्त आहे, ते अनापान सती सुत्त प्रॅक्टिकली इतकं महत्वाचं आहे. आता त्याच्यावर आता 24 वर्ष काम करतोय आपण. काही लोक याच्यामध्ये त्याची साधना करणारे काही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही जे काही ज्यांना माहिती असेल परंतु ते कदाचित त्याच्यावर तेवढं सिरियसली त्यांनी त्याच्याकडे पाहिलं नसेल. तर आनापान सती सुद्धा हे आधीच का नाही? आनापान सतीची सुरुवात तर बरेच लोक करतात, आधीच करतात. ते सुद्धा खरं म्हणजे मध्यम निकायमध्ये आधीच यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून साधकाचा वाचकाचा अभ्यासकाचा तो आधीच अभ्यास होईल. हे अनापान सती सुद्धा जे आहे 118 नंबरचं, त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये तीन तीन गोष्टी, तीन लेव्हल सांगिततात. मी त्याला तीन लेव्हल म्हणतो. तर पहिली लेव्हल जी आहे ही अनापान सतीची, अनापान सतीचीच आहे. दुसरी जी लेव्हल आहे ती अनापान सतीतून सतीपठ्ठान उगम पावते, म्हणजे 4 सतीपठ्ठान. म्हणजे पहिली लेवल आनापान सती, दुसरी लेवल आनापान सतीतून सतीपठ्ठान उगम पावतं, आणि सतीपठ्ठानाची साधना एकदा चांगली झाली की मग त्याच्यातून सप्तबोध्यांग उगम पावतं. सप्तबोध्यांगाचा मार्ग उगम पावतो. त्यातलं सती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी आणि उपेक्षा हे 7 जी बोधीची अंग आहेत. तर ते पहिलं सती म्हणजे सतीपठ्ठान आहे. इतकं सुस्पष्टपणे आनापान सती सुत्तामध्ये सांगितलेलं असताना हा हा सुस्पष्टपणे सांगितलं, अर्थात हा अभ्यासाचा विषय आहे, प्रॅक्टिसचा विषय आहे, परंतु तो आधीच यायला पाहिजे. असं एक बाबासाहेबांच्या म्हणण्याला आपल्याला दुजोरा द्यावाच लागतो की तो गोंधळ आधी निस्तरला पाहिजे, म्हणजे मग आपल्याला बुद्धांची शिकवणी सुस्पष्टपणे लक्षात येईल. आता याच्यामध्ये जे काही गोंधळ झालेला आहे किंवा जे काही मिसइंटरप्रिटेशन झालेलं आहे किंवा चुकीच्या पद्धतीनं साधना मांडल्या गेलेल्या आहेत, ज्याच्यामुळं साधकाला अनेक वर्ष त्याच्यामध्ये पडूनही ते समजत नाही बुद्धांची शिकवण. आता आपण पाहतो 40-40, 50-50 वर्ष साधना करणारे लोक आहेत आणि अजूनही म्हणतात साधना जमत नाही, बेसिक गोष्टीच लक्षात येत नाही. का? तर ते गुंतागुंतीचं बनवलं गेलेलं आहे. बुद्धाच्या काळात बघा आपल्याला दिसतं की बुद्धांनी असं सांगितलं आणि किसा गौतमीनं काही वेळातच तिच्या एकुलते एका बाळाची डेड बॉडी सोडून दिली. मृत्यूचं सत्य तिला जागेवर समजलं, कारण बुद्धांची शिकवणी सिम्प्लिफाईड, सरळ, थेट, उजूपट्टी म्हणजे सरळ मार्गी शिकवण होती ती. तर ती सरळ त्यांनी ती किसाला सांगितली, तिला मृत्यूचं सत्य समजलं, डेड बॉडी सोडून देते ती आणि मुक्तीच्या प्रवासाला लागते. अंगुलीमालांनी, आपण प्रश्न विचारू स्वतःला की अंगुलीमालांनी किती वेळ तलवार हातात धरून ते बुद्धाच्या समोर उभे राहिले असतील? अजिबात नाही. काही क्षणातच तो परिणाम झालेला आहे आणि ती तलवार त्यांनी खाली टाकलेली आहे. म्हणजे बुद्धांची शिकवण जी आहे ही इतकी सोपी, सरळ आहे, म्हणजे समजायला तरी. प्रॅक्टिसचा मुद्दा हा नंतरचा, पण किमान समजली तरी पाहिजे आधी. त्यातला सोपेपणा समजला पाहिजे. तो सोपेपणाच अवघड झालेला आहे. त्यातलं एक कारण जे आहे ते हे एक आहे की अवघड शिकवणी याच्यामध्ये आधी संकलनामध्ये ह्या गोष्टी आधी, अवघड गोष्टी आलेल्या आहेत संकलनामध्ये. प्रॅक्टिकल सोप्या गोष्टी, सरळ गोष्टी आधी यायला पाहिजेत. असं हा टीकेचा मुद्दा नाही, जे झालं ते झालं. म्हणून बाबासाहेबांचं जे म्हणणं आहे की आपल्याला ह्याच्यातून बुद्धांची जी मूळ शिकवण आहे त्या गोंधळातून बाहेर काढली पाहिजे आणि सोपी सुटसुटीत ती झाली पाहिजे. आणि त्या बुद्धांच्या चरित्राबाबतही ते तसंच म्हणतात की बुद्धांचं चरित्र गोंधळात टाकणारं निर्माण झालंय.
बुद्ध आणि त्यांचा धम्मचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तो आपला आजचा विषय नाही. तर चित्तमल जे बेसावध असल्यामुळे, जागृती नसल्यामुळे जे चित्तमल निर्माण होतात, स्राव होतो. तो स्राव म्हणजे काय, ज्याला आपण आपल्या शास्त्राच्या भाषेमध्ये, सायन्सच्या भाषेमध्ये, शरीरशास्त्राच्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो, ग्रंथी स्रवतात. कारण ग्रंथी, काही ग्रंथी अशा आहेत की समजा आता पित्त खवळ नाही का, आपण म्हणतो पित्त खवळ, पित्ताशय खवळ. पित्त जर, पित्त कोणाला होतं, ज्याच्यामध्ये ताणतणाव आहेत, राग आहे, ज्या विकृती आहेत, त्याच्यामध्ये चित्तमल आहे. त्या चित्तमलामध्ये त्याची ते त्या ग्रंथी स्रवतात आणि त्या रक्तात मिसळतात आणि मग त्याचा परिणाम आपण पाहतो की रागीट माणूस हा रागानं लाल होतो, किंवा त्याचा जळफळाट होतो, त्याचं बोलणं त्याचं आक्रमक होतं, तो नंतर तो खूनही करू शकतो, काही करू शकतो. म्हणजे हा चित्त मलाचा परिणाम आहे, तर त्याच्या त्या स्वभावाचा परिणाम आहे. तर हा प्रश्न जो आहे तो आपल्याला ह्या पद्धतीनं लक्षात घेऊन आपल्याला आपल्या कायेत उतरून सतीच्या आधारे, अनापान सतीच्या आधारे कायानुसतीमध्ये उतरून, जाणीवांच्या आधारे, वेदनांच्या आधारे, फिलिंग्स, वेदनांच्या आधारे, जाणीवांच्या आधारे जो चित्ताचा परिणाम आहे, त्या चित्तामध्ये प्रवेश करता आला पाहिजे. मग हे चित्तमल आपल्याला दिसतं आणि ह्याच्यानुसारच आपले विचार प्रक्रिया काम करते, म्हणजे मनोधम्म काम करतात. तर सतीपठ्ठाण जो आहे तो मुद्दा मी या ठिकाणी, मुद्दाम आता अवघडच आहे, तर जे अवघड मुद्दाच अवघड आहे, तो सूत्रच अवघड आहे, तर आपल्याला ते अवघड शब्द येणारच आहेत. पण याला अजून सोपं करण्यासाठी आपल्याला याच्यावर डिटेल अभ्यास करावा लागेल. मुख्य मुद्दा या ठिकाणी सांगून मला थांबावं लागेल, कारण आता हा याचा वेळ पण संपेल. सती सती नसल्यामुळे, जागृती नसल्यामुळे हे चित्तमल निर्माण होतात. म्हणजे सावधानता नसल्यामुळे, आत्मभान नसल्यामुळे, अपमाद नसल्यामुळे, म्हणजे प्रमाद असल्यामुळे हे चित्तमल निर्माण होतात. आणि हे चित्तमल निर्माण झाले की त्याच्यातून हे स्राव, आश्रव हे स्रवतात आणि मग त्याच्यामुळे आपलं चित्त हे विचलित होतं. आणि ह्याचा आपल्याला कशा प्रकारे याचं निवारण करता येतं, याचं पहिलं सूत्र पहिल्याच पॅरेग्राफ, हे 4-5 ओळीच्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, पहिल्याच भागामध्ये, की सती असली पाहिजे, जागृती असली पाहिजे. आणखीन याच्यामध्ये त्याच्यामध्ये उपविभाग त्यांनी केलेले आहेत, आणखीन काही मार्ग सांगितलेले आहेत, आणि 7 पद्धतीनं त्याचे उपविभाग करून 7 पद्धतीनं आश्रमांचा दर्शनाने त्याग करता येतो, आश्रमांचा संयमाने त्याग करता येतो, आश्रमांचा सेवन केल्याने त्याग करता येतो, आश्रमांचा सहनशीलतेने त्याग करता येतो, आश्रमांचा सोडून दिल्याने, वर्ज केल्याने त्याग करता येतो, आश्रमांचा काढून टाकल्याने त्याग करता येतो, आणि आश्रमांची भावना केल्याने त्याग करता येतो. अशा प्रकारे हे 7 मुद्दे याच्यामध्ये सांगितले. हा प्रत्येक मुद्दा हा अभ्यासाचा मुद्दा आहे, हा आणि हा आपल्या 30-40 मिनिटात आवरणारा मुद्दा नाही. तर जसं मगाशी मी सांगितलं की 3 आश्रव चित्तमल जे आहेत, हे कामाश्रव, भवाश्रव आणि अविद्याश्रव जे हे आहेत, आणि याच्यामुळे यातना, दुःख निर्माण होतं. आणि हा तृष्णेचाच परिणाम आहे. कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा, असे तृष्णेचे 3 प्रकार आहेत, किंवा आश्रव चित्तमलाचे, कामाश्रव, भवाश्रव आणि अविद्याश्रव, ह्या सूत्रानुसार हे त्याचे प्रकार केलेले आहेत. याच्या डिटेलमध्ये आपण नंतर केव्हा तरी आपण पाहणार आहोत. सध्या मी या ठिकाणी थांबतो. या सगळ्याचं रेकॉर्डिंग आपल्याला ऐकायला मिळेल, आणि रेकॉर्ड ऐकल्यानंतर माझी अशी विनंती आहे की त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं, आणि ते जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर आपण प्रेस करावं, जेणेकरून आपल्याला पुढच्या सुत्तांचं जे काय रेकॉर्डिंग होईल, पुढच्या अभ्यासाचं, त्याची आपल्याला माहिती मिळेल. दुसरी एक गोष्ट अशी की हा जो सती साधनेचा मुद्दा आहे, आपल्या
चॅनलवर सती साधनेवर अनेक व्हिडिओ आहेत. आणि बरेचसे व्हिडिओ हे सती साधनेवर, सती पठ्ठाण, सप्तपद्यांग अशा विषयांना धरून आहे. डिटेल नसतील, परंतु काही माहिती त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. त्याला आपण प्रतिसाद द्यावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आपला वेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे जवळपास, आणि ही लिंक आता 3 मिनिट 50 सेकंद आपल्याकडे आहे. तर मला वाटतं काही शॉर्ट मध्ये काही जर प्रश्न असतील तर ते आपण उपस्थित करायला हरकत नाही. या ठिकाणी बरेच अभ्यासक लोक पण आहेत, मला माहिती आहे. त्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील, काही खटकणारे मुद्दे पण असतील, ते पण उपस्थित करायला हरकत नाही. कारण आता आपण फक्त तांत्रिक विषयाचा अभ्यास करत नाही, आपण एक प्रकारे संशोधन करतो, हे लक्षात घेऊ. आणि संशोधन करताना काही मुद्दे आपल्याला खटकतात, काही योग्य वाटतात, काही अयोग्य वाटतात, काही आधी लक्षात येतात, काही नंतर लक्षात येतात, काही आधी लक्षात आलेले नंतर चुकीचे वाटतात. अशा बऱ्याच गोष्टी संशोधनामध्ये होतात. आपण या ठिकाणी शिलवरत परामर्श सारखा अभ्यास करू शकत नाही, की विशिष्ट चाकोरीतच कधी संशोधन चालत नाही. संशोधनासाठी मुक्त मन पाहिजे, चित्त विमुक्त पाहिजे, तर आपलं संशोधन आपलं पुढे जातं आणि मग आपल्याला पाहिजे तो रिझल्ट, परिणाम मिळू शकतो जो आपल्याला पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? सुख पाहिजे, आनंद पाहिजे, दुःखमुक्ती पाहिजे. या सत्ताच्या अनुषंगाने पाहिलं तर चित्त विमुक्ती पाहिजे, कारण चित्त हा प्रॉब्लेम आहे. कारण चित्तामध्ये चित्तमल असतात, आणि हे आपल्या जन्माबरोबरच आलेलं आहे. याच्यावर कसं काम करायचं हे बुद्धांनी आपल्याला शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्याचं संशोधन आपल्याला करणं गरजेचं आहे. 2 मिनिट 15 सेकंद आहेत. कुणाला काही विचारायचं असेल तर आपण चर्चा करू शकतो 2 मिनिटासाठी.